तर आव्हाने अडचणी भरपूर तुम्हाला आलेली आहेत. पण सोबत परिवाराचा जर का सपोर्ट नसेल, तुमचं जर जर का कुटुंबाचा सपोर्ट नसेल, तर सगळं अवघड आहे. तुमच्या हो. कुटुंबाचा सपोर्ट तुम्हाला पुरेसा होता? हो. तसा सुरुवातीला काही काळ असा गेला, की हे पकवास वाजवून आपल्याला काय होणार आहे? पकवास तुम्ही हे वाजत असताना तुमचं मग पुढं लग्न होईल. हे तुम्हाला या सगळ्या गोष्टी वाजवून सगळ्या गोष्टी बघणार नाही. हो ना, तेच ना, म्हणजे लोकं म्हणतील, "अरे, आपण पकवासच वाजवतो." जसं हां. आपण मगाशी म्हटलो. होय, होय. पुढे काय करतो? कसा प्रसंग आला खूप वेळा, की बाबा हे तू जे काय वाजवतोयस ह्याच्यातून काय तुझं भागणार आहे का? उद्या एखादं लग्न करायला गेलो आपण, तर आपण सांगणार काय समोरच्याला नुसतं पकवास वाजवतो. आणि तुम्हाला प्रसंग माहिती आहेत कसे होतात, काय होतात. मुली बघायला गेल्यानंतर मग इकडे पाहिजे, तिकडे पाहिजे अशा काही गोष्टी खूप होतात. आज देखील चालू आहेत त्या. मग त्या गोष्टी होऊ नयेत तर तू हे असं नको करायला. पण प्रसंग असा झाला, की जिथून वाजवायला लागलो तिथून जे कार्यक्रम चालू झाले ते अद्याप म्हणजे खूप कार्यक्रम अजूनपर्यंत चालूच कार्यक्रम आहे. चालूच आहे. आणि त्याच्यातून मग परिवाराला सुद्धा मग आई-वडिलांना, मोठे बंधू त्यांना सगळ्यांना माहिती झालं, की हा याला खूप कार्यक्रम आहे. आज गुरुजींबरोबर फिरतोय सगळीकडे. बाहेर सुद्धा लोकं कीर्तनकार काही बाहेरचे बोलवतात. मग परिसरात त्याचं नाव होतंय चांगलं. अशा काही गोष्टी होत गेल्या आणि मग लग्न झाल्यानंतर अगोदर आई-वडिलांचा सपोर्ट हा होताच. त्याच्यामुळे तर मी या सगळ्या गोष्टी साध्य करू शकलो. कारण दुसरं काही काम करतच नाही. दुसरं काही कामात कुठे गुंतवलंच नाही. नाही बंधूंनी, नाही वडिलांनी. चांगला सपोर्ट होता म्हणजे. हां. त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट चांगला असल्यामुळे आज या पदापर्यंत आहे आणि लग्न झाल्यानंतर मिसेसचा आज कित्येक रात्री 2, 2:30, 3, 4 वाजता कार्यक्रमावरनं यायचं आणि ते दरवाजा उघडणे, ते सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचा सपोर्ट आहे. आज मिसेसचा सपोर्ट खूप आहे. जे आज ती मुलाला घेऊन ती एकटीच असते. म्हणजे जरी तुम्हाला, म्हणजे एक मी सांगतो, जरी तुम्हाला हे जे कलाकार आहेत किंवा कीर्तनकार, जे वारकरी लोक आहेत, जे तुम्हाला जरी मंचावरती, व्यासावरती जर का तुम्हाला एकदम हसतमुखाने जरी दिसत असतील, तर त्यांचा सुद्धा संसार आहे. त्यांच्यावरती त्यांना म्हणजे त्यांच्या मागे सांभाळणाऱ्या, त्यांचे कुटुंबात सांभाळणारे, म्हणजे त्यांच्या पत्नी असतील, नाही का, आमची आई असेल वगैरे. तर ते राहणं आणि मग ते सांभाळणं, आपण करत असतो, सेवा करत असतो. सगळं करत असतो. आणि आपल्या मागून परिवार सांभाळण्याची जी जबाबदारी येते ती आपल्या स्त्रीवरतीच असते, जशी तुमच्या पत्नीवरती येते. आणि खरंच त्यांच्या सपोर्ट शिवाय हे आपण पुढे काही करू शकत नाही ना. त्यांनी जर आपल्याला म्हणले, "बाबा चला मी इथे एकटे राहू शकत नाही" किंवा काय या गोष्टी जर त्यांनी केल्या, तर आपल्याला या कलेचं सादरीकरण कसं करणार आपण ना? तर त्यांचा सपोर्ट असल्यामुळं आज आपण बिंदास बाहेर फिरतो. त्यामागे आज किती एक मुलगा आहे, 2 मुलं आहेत. तर ती सांभाळण्याचा भाग त्यांच्या हातात आहे म्हणून तर आज आपण इकडे-तिकडे फिरतोय.